तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसील कार्यालय परिसरात सापडलेली सुमारे 30,000 रुपये किमतीची सोन्याची पोत स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या प्रकाश रामभाऊ चोपडे आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला। 12 ऑगस्ट रोजी श्रीमती उषा निकाळजे या शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात आल्या असता त्यांची सुमारे 2 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हरवली। दरम्यान प्रकाश चोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पोत सापडली। त्यांनी ती तहसील कार्यालयाच्या माध्यमातून खामगाव शहर पोलिसांकडे जमा केली। पोलिसांनी पडताळणी करून सोन्याची पोत तिच्या मालकीणीच्या स्वाधीन केली। ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या माध्यमातून पोत परत मिळाल्याने उषा निकाळजे यांनी समाधान व्यक्त केलं। मौल्यवान ऐवज सापडूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणाऱ्या प्रकाश चोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। दिनांक 12/8/26 रोजी खामगाव येथील रहिवासी सौ उषा निकाळजे हे आपल्या सोन्याचे डोरले हे सोनाराकडे विकण्यासाठी घेऊन जात होत्या स्वतः सोबत। त्या दरम्यान त्यांना तहसील ऑफिसमध्ये काम असल्याने तहसील ऑफिसला गेल्या। त्यावेळेस मोबाईल काढताना त्यांच्या पर्समधील ते डोरल्यांचे जे पॉकेट आहे ते खाली पडून गहाळ झालं होतं। सर्वत्र शोधत घेतला परंतु ते मिळून आलं नाही। परंतु त्याच दरम्यान प्रकाश रामभाऊ चोपडे हे इसम सुद्धा तहसील ऑफिसला कामाकरता आले होते। त्यांना ते सदर वस्तू मिळून आली। त्यांनी कुठलाही वेळ न दवडता किंवा कुठलंही त्यांनी मनात लालच न आणता सदर मिळालेली वस्तू तत्काळ तहसील कार्यालयात जमा केली। त्यावरून ती सदर वस्तू त्यांच्याकडून प्राप्त करून उषा निकाळजे यांना परत करण्यात आलेली आहे। सदर हे वस्तू जी आहे ती प्रकाश रामभाऊ चोपडे यांच्या चांगल्या कार्यामुळं त्यांनी केलेल्या जमा केल्यामुळेच ती मिळून आलेली आहे। यांचं मी खरोखर अभिनंदन करतो पोलीस विभागाच्या वतीने। उषा निकाळजे यांना सुद्धा त्यांची वस्तू परत मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो। आज त्यांना ती वस्तू परत करण्यात आली आहे।